कोणी परिचारिके जागावनी सद विवेक मैनावतीची संगतचे गावात झालेला कारवा परिचारिकेनं ऐकला गेला. परिचारिका गावात गेल्या. राणी सरकार तुमचे गुरु माऊली तीर्थाला निघून गेले हे मैनावतीनं ऐकलं गेलं. मैनावतीला काय वाटलं? महाराजा पुन्हा गुरु वस्तू फळाचा कल्पतरू उठून गेला कोठे दूर मही भ्रमण करावया. अनुभव आल्याशिवाय बोलायचं नाही. जालिंदरनाथ जेव्हा चालत होते हातभरवर डोक्याच्या गवताचा वारा होता. जालिंदरनाथात काय सामर्थ्य हे मैनावती मातेनं ओळखलं होतं. तुमचे असणारे सद्गुरू तुमचा असणारा मोक्षाचा असणारा वटवृक्ष आज गाव सोडलं गेलं. मही भ्रमण करण्याकरिता गेले असं परिचारिकेनं सांगितलं. पण मैनावतीला काय वाटलं म्हणता? कोणी मैनावती संतोषनी परम चित्ती मने ममा सुताचे देवा प्रति लाभ नाही आतुडला. मग मैनावती माता म्हणू लागली, देवा अरे माझ्या पोराचं नशीब चांगलं नाही म्हणले. मी कितीतरी प्रयत्न करून हा योग जवळ आणला होता. जालिंदरनाथाचा अनुग्रह माझ्या पोराला देण्याची मनोमन इच्छा होती. पण पोराच्या नशिबात नव्हतं. आता मी काय करावं म्हणून जालिंदरनाथाचं गाव सोडल्याबरोबर मैनावती राणीला दुःख झालं. नेत्री प्रेमास्त्रू ढाळीत एरीकडे जालिंदरनाथ कैसे स्थिती राहिला. सद्गुरू विषय डोळ्यामध्ये अश्रू आले गेले. प्रेमाचे अश्रू डोळ्यामध्ये आले गेले. पण मालकवी म्हणतात जालिंदरनाथाला बायकोच्या ऐकण्यावर घोड्याच्या निधीमध्ये पुरलं. तिथं जालिंदरनाथ कसे राहिले ते ऐका. भविष्य जाणणार आणि मैनावतीचा लोभ अपार आणि शत्रू मित्र पाहणार ऐक्य रूपे समत्वे. नाथराया सांगतात मालकवी म्हणतात नवनाथ कसे होते? आयुष्य भविष्य जाणणार ज्यांना आयुष्य भविष्य कळताय, ज्यांना शत्रू मित्र समान आहे. मैनावतीचं प्रेम या प्रेमामध्ये बंधन झालेलं जालिंदरनाथ पोरानं घोड्याच्या लिधीत पुरल्या पोराला जाळून टाकलं असतं. पण मैनावतीच्या प्रेमा खातर रस्त्यावर आणण्याकरता गोपीचंद राजाला हे बंधन जालिंदरनाथानं स्वीकारलं आहे. नातरी प्रेम प्रतापी वासर मनी क्षणे टाकील ब्रह्मांड तू भद्र ज्याचे विप्रयास करणे पुष्ट कैसा राहिला. मनात नसत एका क्षणामध्ये ब्रह्मांड जाण्याचं सामर्थ्य आहे. नाव काय? जालिंदरनाथ. अग्निदेवाचं पोरग आहे. पण राजाला निष्ठ वक्रीने जर केली असती तर जाणून राग केलं असतं. पण आपल्या शिष्याच्या प्रेमास्तव हा राजा राहिला गेला. मालकवी म्हणतात द्वंद्वातीत मूर्तिमंत दंबरहित स्वरूपी मिरवत ममता निसंग विरहित कार्य दानोनिया. द्वंद्वातीत त्यांच्या हृदयामध्ये द्वंद्व नाही. त्या द्वंद्वाची झाडणी झाली द्वैताची झाडणी गुरु विना ज्ञान. त्यांना सद्गुरूमुळे ज्ञान आलं होतं. द्वैत निघून गेलं होतं. त्यांच्या हृदयाच्या ठिकाण काय होतं? पुढचं कार्यकारण जाणण्याचं सामर्थ्य होतं.